सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. काल बाजारात गेले होते भाजी आणण्यासाठी. तर मला ही मुलगी दिसली छोटी. तिला विचारलं की हे काय घेऊन फिरतीयस तू? त्यावर ती मला म्हणाली की परसू आहे ही, येडामाईचं परसू आहे. याला भूक लागली आहे आणि याला खाण्यासाठी पैसे द्या. तर तिला काही पैसे दिले आणि नंतर मी तिला विचारलं की येडामाईचं मंदिर कुठं आहे? तर ती म्हणाली की येरमाळ्यात आहे आणि लय मोठं मंदिर आहे. तिकडं डोंगर आहे, पायऱ्या आहेत. तर मला ऐकून आश्चर्य वाटलं की हिला इतकं सगळं कसं काय माहिती, नाही का. नंतर ती म्हणाली की आम्ही आत्ताच जत्रेला गेलो होतो येडामाईचं दर्शन घ्यायला वगैरे, असं ती मला सांगत होती. पण तिच्याकडे बघून मला तिची दया आली की बाहुली घेऊन खेळण्याच्या वयामध्ये हे बाहुलीच होती ती एक खरं तर. पण त्या बाहुलीला देव केलं होतं. देवाचं स्वरूप समजून असं लहान मुलांच्या हातामध्ये द्यायचं आणि ही लहान मुलं पण परसू वगैरे असे काही नाव देऊन त्या बाहुल्यांच्या नावावरती सुद्धा पैसे मागतात. साधारणतः 9 ते 8-9 वर्षाची मुलगी असेल, शाळेत जाण्याचं वय होतं तिचं आहे. शाळेत जाण्याचं वय आहे तिचं, पण ह्या वयामध्ये ती बाहुल्यांसोबत खेळण्याच्या वयामध्ये एका बाहुलीला देव बनवून ती त्याच्यावरती उदरनिर्वाह तिचा करत होती. तर तिच्याकडं बघून शक्यतो हे असे प्रकार उच्चवर्णीयांमध्ये होत नाहीत. ते सगळे हे असं परसू, येडामाई आणि लखाबाई वगैरे ह्या अशा सगळ्या देवता आहेत ना, ह्या सगळ्या खालच्या जातीच्या लोकांनाच दिलेल्या आहेत. तर मला तरी वाटत नव्हतं की ती उच्चवर्णीय असावी, ज्या अर्थी ती हे सगळं बाहुली वगैरे घेऊन परसू वगैरे घेऊन फिरत होती पैसे मागत. तर शाळा शिक्षण घ्या. आपल्या मुलांना जे मागासलेले आहेत, दीनदलित आहेत, तर त्यांनी ह्या अंधश्रद्धा दूर करा. मुलांना स्वतःचं आपलं आयुष्य, तर तुमचं आयुष्य तर गेलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, पण तुमच्या लहान मुलांना अशा गोष्टींमध्ये अडकू नका. त्यांना शिक्षण घेऊ द्या, शिक्षणाने पुढे जाऊ द्या. कारण आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मुलं गमावलेत आपल्यासाठी. त्यांनी त्यांच्या समाजासाठी. कधी त्यांच्या बायका पोरांकडे त्यांनी लक्ष नाही दिलं. सतत अभ्यास, परदेश वाऱ्या करायचे. का तर शिक्षणाने माझ्या समाजाचा मला उद्धार करायचा आहे ह्यासाठी. आणि ह्या अशा दीनदलितांच्या हातामध्ये, मागासवर्गीयांच्या हातामध्ये पाटी पेन्सिल किंवा पुस्तक, वही असायला हवी. तर ह्या अशा बाहुल्या घेऊन फिरतात. त्यांना देवाचं नाव देऊन भीक मागतात. तर काय उज्ज्वल भविष्य असणार आहे पुढे जाऊन ह्या मुलांचं. तर कृपया करून अशा कुठल्या अंधश्रद्धांना बळी पडू नका. कारण त्या मुलीसोबत तिच्या वडीलधारा तर कोणी दिसलं नाही. ती एकटीच मुलगी होती.